शांत झोपेची गोष्ट. सिंह, गाढव आणि शहाणपणाची वाट. हळूहळू शांत व्हा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. तुमचं शरीर सैल होत आहे. खांदे हलके होत आहेत. डोळे हळूहळू मिटत आहेत आणि तुमचं मन शांत, स्थिर, निवांत होत आहे. रात्र आता पूर्ण पसरली आहे. आकाशात चंद्र मऊपणे चमकत आहे. थंड वारा अलगद स्पर्श करतो आहे. आजची ही गोष्ट तुम्हाला हळूहळू गोड झोपेत घेऊन जाईल. एक शांत जंगलात, जिथे मोठी झाडं उभी होती आणि वाऱ्यात त्यांची पानं हलके हलके सळसळत होती. दूर कुठेतरी पाण्याचा मंद आवाज येत होता आणि चंद्रप्रकाशाने सगळं जंगल उजळलं होतं. त्या जंगलात एक सिंह राहत होता. शांत पण सामर्थ्यवान. त्याची चाल हळू पण ठाम होती. त्याच जंगलात एक गाढवही होतं. मेहनती, प्रामाणिक आणि नेहमी कामात मग्न असणार. एका दिवशी दोघांनी एकत्र शिकार करायचं ठरवलं. सूर्य मावळत होता. आकाश रंगानी भरत होतं आणि दोघेही शांतपणे जंगलात पुढे जात चालत होते. त्या दिवशी त्यांची शिकार यशस्वी झाली. त्यांना भरपूर अन्न मिळालं. जंगलात एक हलकी समाधानाची भावना होती. थंड वारा वाहत होता आणि चंद्र हळूहळू वर चढत होता. आता वेळ आली होती त्या शिकारचं वाटप करण्याची. सिंहाने गाढवाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, तू वाटून दे. गाढव प्रामाणिक होतं. त्याने विचार केला, मेहनत आपण दोघांनी केली, म्हणून वाटपही समान असावं. त्याने सगळं अन्न 3 समान भागात विभागलं आणि नम्रपणे म्हणाला, पहिला भाग तुम्ही घ्या. क्षणभर जंगलात शांतता पसरली. वाऱ्याने पानं हलवली आणि चंद्रप्रकाश थोडा थंड झाला. सिंहाने त्या भागाकडे पाहिलं. त्याच्या नजरेत शांतता होती, पण काहीतरी वेगळंही होतं. तो समाधानी नव्हता. गाढवाने जे केलं ते प्रामाणिक होतं, पण ते वास्तवाशी जुळत नव्हतं. त्या क्षणी गाढवाला समजलं नाही, पण वातावरण बदललं होतं. काही वेळानंतर सिंहाने दुसऱ्या एका प्राण्याला बोलवलं. एक कोल्हा. कोल्हा शांतपणे पुढे आला. त्याचे डोळे निरीक्षण करत होते. तो काही बोलत नव्हता. सिंहाने त्याला सांगितलं, तू वाटून दे. कोल्ह्याने सगळं पाहिलं. शांतपणे विचार केला. मग त्याने जवळजवळ सगळं अन्न सिंहाकडे सरकावलं आणि स्वतःसाठी फक्त एक छोटासा भाग ठेवला. जंगलात पुन्हा शांतता झाली. यावेळी सिंह समाधानी दिसत होता. त्याने कोल्ह्याकडे पाहिलं आणि विचारलं, हे तुला कोणी शिकवलं? कोल्हा हळूच म्हणाला, मी पाहिलं आणि समजलो. त्याचा आवाज शांत होता. कोणताही गर्व नव्हता. फक्त एक साधी जाणीव होती. रात्र अजून गडद झाली. आकाशात तारे चमकू लागले. गाढव शांत उभं होतं. त्याला आता हळूहळू कळत होतं की प्रत्येक गोष्ट
फक्त मेहनतीवर चालत नाही. कधी कधी जग वेगळ्या नियमाने चालतं. कोल्हा मात्र शांत होता. त्याने काही जिंकलं नव्हतं, पण त्याने काही गमावलंही नव्हतं. त्याने फक्त स्वतःला जपलं होतं. आणि त्या शांत रात्रीत त्याने स्वतःसाठी एक सुरक्षित जागा निर्माण केली होती. आता जंगल पुन्हा शांत आहे. वाऱ्यात थंडावा आहे. चंद्रप्रकाश सगळीकडे पसरला आहे. तुमचं मनही आता त्या जंगलासारखं शांत आहे. काहीही सिद्ध करायचं नाही, काहीही जिंकायचं नाही. फक्त शांत रहा. श्वास हळू करा, आत आणि बाहेर. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. जसं त्या जंगलातलं वातावरण, तसंच तुमचं मनही हलके, स्थिर आणि शांत होत आहे. हळूहळू झोप जवळ येत आहे. गोड, शांत, खोल झोप. आणि आता तुम्हाला गोड झोप लागेल. शुभरात्री.